पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या सामोडे चौफुली ते जेटी पॉइंट राष्ट्रीय महामार्ग G752 या रस्त्याचे प्रलंबित काम पाठपुरावा करत असून 15 दिवसात मंजूर होईल, तसेच धूळ उडू नये यासाठी 2-3 दिवसात कारवाई करण्यात येईल अशी लेखी आश्वासनानंतर संदीप देवरे यांनी आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे। लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी अखेर उपोषणाला पूर्णविराम मिळाला आहे। यावेळी देवरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा करून सकारात्मक चर्चा झाल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले। तहसीलदार साहेबराव सोनवणे व इंजिनियर दीपक कदम यांनी बिस्किट व पाणी देऊन देवरे यांचे उपोषण सोडले। यानंतर देवरे यांची तब्येत खालावल्याने त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। याआधीही आंदोलन व उपोषण वेळी लेखी आश्वासन देण्यात आले होते, त्याची पूर्तता आजपर्यंत झालेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत यावेळीही फक्त आश्वासन मिळाले। या आश्वासनांची पूर्तता होईल का याकडे लक्ष लागून राहणार आहे। शेवटी हायकोर्ट जो निर्णय देईल त्याप्रमाणेच रस्त्याचं काम सुरू होईल असं साहेबांच्या सांगण्यावरून निदर्शनास येतं। त्यामुळे आता सर्व गावकऱ्यांनी हायकोर्टात जाण्याची तयारी ठेवावी, तोपर्यंत आपला रस्ता होणार नाही। संदीप देवरे उपोषणकर्ते पिंपळनेर यांनी मागील 4 दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं होतं। या उपोषणाच्या अनुषंगाने काल त्यांच्या उपोषणस्थळी आम्ही भेट दिली होती। त्यांच्या मागण्यांचा विचार करता त्या संदर्भात ऑलरेडी याच्यामध्ये न्यायालयीन बाबी चालू आहेत, न्यायालयामध्ये याचिका चालू आहेत। याच्या संदर्भात सगळ्या विभागांची एकत्रित सुनावणी 15 तारखेला ठेवण्यात आलेली आहे। याच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर MSRDC, भूमी अभिलेख विभाग आणि PWD यांच्यात चर्चा होऊन या विषयाचा लवकरात लवकर तोडगा कसा निघेल याच्यासाठी प्रयत्न करण्यात आले। संबंधित जो MSRDC विभाग आहे या विभागाने पुढील 12 तारखेला यांची स्वतंत्र मीटिंग मुंबई या कार्यालयामध्ये ठेवलेली आहे आणि जो काही रस्ता तयार करायचा आहे त्या रस्ता तयार करण्याच्या अनुषंगाने जो प्रस्ताव तयार केलेला आहे त्याला तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहे। लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर या रस्त्याचं काम लवकर सुरू करता येईल। मीनवाईल कोर्टामध्ये ज्या काही याचिका आहे त्यांची सुनावणी त्याच्या संदर्भातली तारीख 15 तारखेला आहे। त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय काय निर्देश देतं त्यानंतर या कार्यक्रमाची दिशा ठरणार आहे। परंतु आज या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं आणि उपोषणकर्ते यांचं प्रत्यक्ष बोलणं करून दिलेलं आहे। त्यांनी देखील जिल्हाधिकारी महोदयांची जी वस्तुस्थिती आहे याची माहिती श्री संदीप देवरे यांना दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी उपोषण स्थगित केलेलं आहे। प्रशासनाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि अशाच पद्धतीने सगळ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करतो। धन्यवाद। मी संदीप देवरे जे काही मागील 4 दिवसापासून उपोषणाला बसलेलो होतो, शासनाचा कोणताही प्रतिसाद नव्हता, पण काल सर्व जनतेने जे काही रास्ता रोको केला त्या आणि पत्रकार बांधवांनी मला म्हणजे जे काही त्या आंदोलनाला आपल्या माध्यमामधून जे काही सहकार्य करून विविध ठिकाणी प्रसारित केल्या त्या बातम्या, त्यामुळे प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं। त्यानंतरून माननीय तहसीलदार, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी हे एकत्र आले। रात्री मला त्यांनी विनंती पण केली होती, पण मागण्या मान्य नसल्या कारणाने मी त्यावेळेस उपोषण नाही सोडलं। परंतु आज जिल्हाधिकारी महोदयांच्या संगती अतिशय समाधानकारक उत्तर मला मिळाले आणि त्यांनी म्हटलेलं आहे की 12 तारखेला त्यांचं जे काही RO ऑफिस आहे त्या ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भात मीटिंग आहे। आज सर्व डिपार्टमेंट एकत्र आले जे पूर्वी येत नव्हते, पण आज या उपोषणाला जे काही म्हणजे यशस्वी झालेला आहे, त्यामुळे सर्व अधिकारी एकत्र येऊन त्यांनी तात्काळ म्हणजे निर्णय घेऊन, दखल घेऊन जे काही RO ऑफिस कडे तो प्रस्ताव पाठवलेला आहे तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरून पिंपळनेरकरांना धूळमुक्त करणार आहे आणि न्यायालयाचा आदेश आल्यानंतरून ते चौपदरीकरणाचाही मार्ग मोकळा होऊन म्हणजे कॉन्क्रिटीकरण करतील। तर न्यायालयाचा जर आदेश आला नाही किंवा निकाल लागला नाही
तर आपल्याला धूळमुक्त करण्यासाठी डांबरीकरण करून देणार आहे। अजून एक वार मी सर्व पिंपळनेरकरांनी जी काही मला साथ दिली त्याबद्दल पिंपळनेर गावाचे समस्त नागरिकांचे मी आभार मानतो, पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।